नमस्कार मंडळी, मी अमित परब. मी आज तुम्हाला माझं गाव जे आहे निवेक खुर्द परबवाडी येथील माझं हे स्वतःचं फार्म हाऊस आहे आणि ह्या फार्म हाऊसविषयी एक छोटीशी माहिती तुम्हाला या ठिकाणी मी सांगणार आहे. तत्पूर्वी हा व्हिडिओ बघत असतील, नवीन असतील, चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला कोकणामध्ये जे राहणीमान आहे त्याविषयीसुद्धा माहिती या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मिळू शकते. तर मंडळी, हे समोर जे दिसतंय हे माझं स्वतःचं फार्म हाऊस आहे आणि फार्म हाऊसच्या समोरच एक माझ्या गावदेवाचं मंदिर आहे आणि मस्त अप्रतिम आताच नवीनच बांधलेलं आहे 2026मध्ये. खूप सुंदर असं अप्रतिम असं गांगोबा देवाचं देऊळ बांधलेलं आहे आणि हा पूर्ण जो व्हिडिओ शूट केला आहे हा मी सकाळचा केलेला आहे आणि मस्तपैकी वातावरण आहे. अप्रतिम असं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळतं आणि ह्या वातावरणामध्ये मी राहत असतो. खूप सुंदर निसर्ग आणि हे आमचं जुनं घर आहे. वाडवडिलांचं, आईवडिलांचं एक जुनं घर आहे आणि त्या जुन्या घराच्या समोरच हे माझं स्वतःचं एक फार्म हाऊस आहे, छोटंसं बांधलं आहे मी. आणि ही शेती आहे, ही आमची स्वतःचीच शेती आहे. भात शेतीच्या मळ्या आहेत आणि आता या जुलैमध्ये आम्ही या ठिकाणी भात शेतीची लागवड केली आहे. तर मंडळी, ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी हे सांगू इच्छितो की कोकणामध्ये आपण जागा जमीन विकत घेत असताना अशी कोकणामध्ये फार्म हाऊस छोटीशी बांधल्याने आपल्याला एक जो आनंद मिळतो, जो एक वातावरणाचा आनंद मिळतो, तिथल्या स्वच्छ सुंदर हवामानाचा जो आनंद मिळतो, खूप सुंदर असं हवामान असतं. या ठिकाणी शेतीवाडी आहे ज्या लोकांची, म्हणजे आजूबाजूला जी लोकांची शेती आहे ती लोक शेती करून या ठिकाणी एक चांगलं जीवन आपलं कोकणामध्ये स्पेंड करत असतात आणि एक गावठी जीवन या ठिकाणी म्हणजे गावच्या पद्धतीचं कोकणी स्टाईलमध्ये लोक या ठिकाणी आपलं जीवनशैली जगत असतात. तर मंडळी, हे सकाळची पहाट आहे आणि सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि त्यावेळेस ह्या व्हिडिओचं शूटिंग केलेलं आहे. आता हे बघू शकता तुम्ही, भात शेती आहे. भात शेतीच्या बांधावर भेंडी, गवार असे वेगवेगळ्या फळभाज्यांची लागवड या ठिकाणी केलेली आहे. म्हणजे मीच केले आणि स्वतः मी या ठिकाणी शेती करत आहे गावामध्ये. मी माझ्या यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून नुसत्या जागा जमिनी विकत नसून मी स्वतः शेतकरी आहे आणि माझे काजू बागेचा पण व्हिडिओ मी या ठिकाणी पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. काजू बाग आहे, बांबू प्लांटेशन केलेलं आहे, खैर लागवड केलेली आहे, सागवन लागवड केलेली आहे. तर मंडळी, अशा प्रकारची माझी शेती आहे गावामध्ये. 5 ते 10 एकर शेती मी लागवडीखाली आणलेली आहे आणि त्या शेतीचा सुद्धा व्हिडिओ या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मी दाखवणार आहे. पण मंडळी, हे जे शेतघर आहे खूप सुंदर असं मी बांधलं आहे. एक गावाकडे जसं कोकणी कौलारू असतं तसं मी या ठिकाणी बांधलं आहे. आता बाजूलाच मी दोडका, पडवल, भोपळा आणि काकडी यांचे वेल या ठिकाणी लावलेले आहेत. अप्रतिम वाढ झालेली आहे आणि या जुलैमध्ये या जुलैमध्ये मी आता तिथे त्यांना मांडवसा घालेन आणि त्याच्यावरती वेल गेले की मग ते दोडका, पडवल लागतील. तर मंडळी, तसेच म्हणजे ज्या आपल्याला भाज्या पाहिजेत त्या आपण या ठिकाणी मी स्वतः मला ज्या लागतात घरगुती पालेभाज्या असतील किंवा फळभाज्या असतील त्या आम्ही या ठिकाणी पिकवून खातो. शेती स्वतःची, तांदूळ आहे, नाचणे असेल ते आम्ही घरच्या घरी आम्ही शेती करत असतो. आता ही घराच्या वाटली फुलझाडं लावलेत मी, एक मस्तपैकी अशी फुलझाडं लावलेत आणि हे थोडंसं आधुनिक पद्धतीने घर बांधलेलं आहे. आतल्या साईडचा व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी मी दाखवला नाही, व्हिडिओ मला जास्त मोठा बनवायचा नाही आहे. पण थोडक्यात माहिती मी तुम्हाला देतो की गावाकडे जे सुख आहे, जे समाधान आहे, जे वातावरण राहण्याचं सुख आहे
ते नक्कीच तुम्हाला कोकणामध्ये मिळू शकतं. आता ह्या ठिकाणीसुद्धा या ठिकाणी मी भातशेती केलेली आहे. या डांबरी रोडला लागूनच ही माझी भातशेती आहे. 4 मळ्या आहेत या ठिकाणी. बाकीचं इतरांची शेतजमीन आहे. खालच्या साईडला नारळ सुपारीची लागवड केली मी, काजूची लागवड केली. या व्हिडिओमध्ये मी दाखवलं नाही. व्हिडिओ खूप मोठा होऊ शकतो, कमीत कमी 2-3 तासाचा होऊ शकतो माझी स्वतःची पूर्ण माहिती द्यायला. तर म्हणजे या ठिकाणी जी शेती मी केले त्याबद्दल थोडीशी माहिती या ठिकाणी मी सांगत आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि अशाच कोकणातील नवनवीन जागेसंबंधी पण आणि अशा शेतजमिनीविषयी माहिती किंवा शेतीविषयक तुम्हाला जर शेती लागवड करायची असेल, काजूची लागवड करायची असेल, सागवानाची लागवड करायची असेल, खैराची लागवड करायची असेल किंवा तुम्हाला वेगवेगळ्या शेतीची लागवड करायची असेल, पेरू असेल, चिकू असेल, अशा वेगवेगळ्या आता हे समोर मी नारळ सुपारीची लागवड केली आहे. त्या ठिकाणीसुद्धा आपल्याला ती माहिती मिळू शकते. प्रॅक्टिकली जे शेतीमध्ये आपण काय करत असतो, काय केल्याने शेती चांगली होऊ शकते, ही माहिती नक्कीच तुम्हाला मी देत असतो. मी प्रत्येक माझ्या क्लायंटला देत असतो. माझे जे कस्टमर आहेत, जे जागा माझ्याकडनं विकत घेत असतात, त्यांनासुद्धा आम्ही अशी माहिती देत असतो. तर मंडळी ही माझ्या घराविषयी जी माहिती, छोटीशी माहिती मी तुम्हाला सांगितली, ती आवडली कशी, माझ्या गावासंबंधी थोडीशी माहिती तुम्हाला मी या ठिकाणी मला जमलं तसं मी या ठिकाणी दाखवलं आहे. आमचं गाव देऊळ बघा, मस्त सुंदर असं गाव देऊळ आहे आणि प्रसन्न वातावरण वाटतं. मंदिरात गेलं की आपोआप तुम्ही देवाला नमस्कार कराल, कारण खूप सुंदर असं अप्रतिम असं वातावरण आहे. प्रसन्न करणारं वातावरण या ठिकाणी आपल्याला मिळतं. आजूबाजूला मस्त झाडे आहे आणि पक्ष्यांचा किलबिलाट असतो सकाळच्या टायमाला. खूप सुंदर असं हवामान आणि निसर्गामध्ये मी राहतो. तर मंडळी अशाच प्रकारे तुम्हीसुद्धा कोकणामध्ये जागा विकत घेऊन घर बांधा. असं कोकणामध्ये घर बांधल्याने जे फिलिंग्स आहे, जे आपल्याला जगण्याचा आनंद आहे, तो खूप सुंदर आणि अप्रतिम असतो. तो अनुभव तुम्हाला नक्कीच येईल. तर मंडळी माझ्याकडं ज्या 1 एकर 2 एकरच्या शेतजमिनी असतात त्या तुम्ही विकत घेऊन त्या ठिकाणी अशी भातशेती किंवा फळभाज्यांची लागवड करू शकता. एक फार्मर छोटंसं बांधून तिथे राहू शकता आणि आपल्या फॅमिलीसोबत खूप एन्जॉय करू शकता आणि कोकणातील हवामानाचा पूर्ण आनंद घेऊ शकता. तर मंडळी हा व्हिडिओ कसा आवडला, चांगला वाटला असेल तर नक्कीच लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि अशाच यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून अशाच माहिती कोकणातील काही विषयी माहिती तुम्हाला नक्कीच मी देऊ शकतो. शेतजमिनीच्या माहिती देऊ शकतो, लागवडीविषयी माहिती तुम्हाला नक्कीच देऊ शकतो. नक्कीच मंडळी आपण आता पुन्हा भेटूया आणि हे माझं शेतघर कसं वाटलं तुम्हाला, नक्कीच चांगलं वाटत असेल तर लाईक करा, नक्कीच लाईक करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल अभिनंदन. थँक्यू.